स्वागतम सुस्वागतम. आनंद बाल संस्कार वर्ग याच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी आज आपण इथे सर्वजण उपस्थित आहोत. या समारोप प्रसंगी आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या सुपर किड्स प्री स्कूलच्या संचालिका सौ वीणा बंडे मॅडम यांचं सर्वांनी टाळ्यात स्वागत करायचं. सर्वप्रथम आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना दीप प्रज्वलनाने सुरुवात करतो, हो की नाही? आता आपण दीप प्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन माननीय सौ वीणा बंडे मॅडम यांच्या हस्ते करणार आहोत. स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण म्हणल्याप्रमाणे आज आनंद बाल संस्कार वर्गाचा समारोपाचा कार्यक्रम आपण इथे साजरा करत आहोत. आनंद बाल संस्कार वर्गाचा उपक्रम आपण दरवर्षी घेतो. 15 दिवसाच्या उपक्रमात खरंच मुलांवर संस्कार होतात का? नक्कीच नाही. 15 दिवसात तर संस्कार केव्हाच होणार नाहीत, परंतु मुलांना चांगल्या सवयी, चांगले आरोग्याविषयी सवयी आणि शिस्त म्हणा, एकाग्रता म्हणा, ध्यान आपण जे करतो त्याच्यातून कॉन्सन्ट्रेशन वाढतं मुलांचं, किंवा या चांगल्या सवयी आपल्याला या संस्कार वर्गातून लागतात. वेळेअभावी काळाचे संस्कार करणं ही काळाची खूप गरज आहे. वेळेअभावी पालकांना ते सहज शक्य होत नाही, त्यामुळे हा संस्कार वर्ग आपण चालवतो. या संस्कार वर्गात लहान मुलांना जे संस्कार होतात ते बालवयात झालेले बिंबवलेले संस्कार असतात, त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतात आणि त्यासाठी आपण हा संस्कार वर्ग घेतोय. यासाठी मला पालकांचं खूप सहकार्य मिळालं आणि महत्त्वाचं म्हणजे संस्कार वर्गासाठी लागणारी वास्तू जे आपल्या वीणा बंडे मॅडम ह्या नेहमी आपल्याला उपलब्ध करून देतात आणि त्यासाठी ते मुलाचं कार्य करतात. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नुसती वास्तूच नाहीये तर वेळोवेळी मला सहकार्य, मार्गदर्शन त्यांनी केल्यामुळे आजपर्यंत हा संस्कार वर्ग आपला अविरत ही सेवा देत आलेली आहे आणि इथून पुढे हे नक्कीच खात्री आहे की मॅडमचं सहकार्य मला लागेल. त्याचबरोबर माझ्यासोबत माझ्या सहकारी निकिता पंडाळे मॅडम. पाठीमागे तर कुणी उभा असतं, पण खांद्याला खांदा लावून साथ देणं हे महत्वाचं असतं आणि ते कार्य निकिता टीचर यांनी केलेलं आहे. त्यांचे आभार मानणार नाही, परंतु नक्कीच त्यांना कुठेतरी माझ्याकडून, मुलांकडून आमच्या एक टाळ्यांचा जोरदार स्वागत. त्याचबरोबर यावर्षी त्यांनी शारीरिक शिक्षणाचे आणि सूर्यनमस्कार हा उपक्रम देखील संस्कार वर्गात घेतला आणि तो खूप छान झाला. त्यासाठी एक जोरदार टाळ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालक. ज्या पालकांचा आजपर्यंत मला सपोर्ट आहे, जे छोटे छोटी मुलं त्यांनी माझ्या हातात सोपवतात. सोपं नसतं आपले मुलं दुसऱ्यांच्या हातात सोपवणं, 2 तास तिथे सोडणं, हा विश्वास माझ्यावर दाखवतात. त्यासाठी पालकांचे खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सगळे चिमुकले रोज संस्कार वर्गाला येणार, कधी टीचरांचा ओरडा खाल्लाय, कधी छान म्हणलाय, उपक्रमामध्ये खूप छान ऍक्टिव्हिटीज केल्यात, हो की नाही? त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला जोरदार टाळ्या आमच्याकडनं. आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ वीणा बंडे मॅडम या त्यांचे 2 शब्द आपल्याला सांगतील. धन्यवाद. तर नमस्कार सर्वांना. आज आनंद बाल संस्कार वर्गाचे समारंभ दिनानिमित्त इथं मला आमंत्रण दिल्याबद्दल साधना मुडेगावकर टीचरचं मनापासून धन्यवाद. तर वर्गाबद्दल बोलायचं म्हटलं तर आनंद बाल संस्कार वर्गामध्ये तुम्ही आतापर्यंत बरेचसे श्लोक, गाणे, अजून काय ऍक्टिव्हिटीज, उपक्रम म्हणा, मंत्र म्हणा, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात आणि काही ऍक्टिव्हिटी पण केलात तुम्ही. आता यापुढे देखील इथेच ना थांबता तुमच्या घरी पण तुम्ही रोज संध्याकाळी हे सगळे टीचरांनी शिकवलेलं गाणं, मंत्र, स्तोत्र
देवासमोर बसून तुम्ही जर म्हणाला तर तुमच्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल होणार आहे. एवढेच नव्हे तर चांगले संस्कार एवढेच नव्हे की तुम्ही मोठ्यांना सन्मान देणे, नेहमी खरं बोलणे आणि तुम्हाला दिलेला अभ्यास वेळोवेळी करणे, हा सगळ्या गोष्टीचं पालन केला तर तुमचं एक चांगलं व्यक्तिमत्व निर्माण होणार आहे. तर आम्हा सर्व गुरुजनांचं हेच आशीर्वाद आहे की तुम्हाला चांगलं विद्या, बुद्धी, आरोग्य, आयुष्य, अभिवृद्धी प्राप्त व्हावं. धन्यवाद.